नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 21, 22 आणि 23 जून 2026 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पावसाचा जोर तर काही भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांत बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 21, 22, 23 जून दरम्यान महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती अनेकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे। सध्याचे संकेत पाहता मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर तसेच घाटमाथा परिसरात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातही पावसाची चांगली उपस्थिती राहण्याची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनपूर्व वादळी पाऊस पूर्णपणे संपण्याची शक्यता कमी आहे। नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि नांदेड भागात दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह वादळी पाऊस। अरबी समुद्रातील वातावरण मान्सूनसाठी पोषक राहण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त दक्षिण पश्चिम वारे महाराष्ट्राकडे ओलावा आणत राहू शकतात। वाऱ्याचा वेग साधारण 25 ते 45 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। मेघगर्जनेच्या वेळी काही भागात अधिक वेगवान झोतही पाहायला मिळू शकतो। पुढील 3 दिवसात राज्यभर अतिवृष्टीसारखा व्यापक पाऊस होईल असे संकेत सध्या स्पष्टपणे दिसत नाही। मात्र कोकण आणि घाटमाथ्यावरही काही ठिकाणी स्थानिक स्वरूपात जोरदार पाऊस नाकारता येत नाही। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात सलग आणि समाधानकारक पाऊस झाला आहे तेथे पेरणीचा विचार करता येऊ शकतो। मात्र केवळ 1-2 वादळी पाऊस झाला आणि पेरणीची घाई करू नका। पुढील काही दिवस पावसाची सातत्यपूर्ण स्थिती पाहूनच निर्णय घेणे अधिक सुरक्षित ठरेल। एकंदरीत 21 आणि 23 जून दरम्यान मान्सूनचा प्रभाव कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अधिक राहू शकतो, तर मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रामध्ये वातावरण बदलल्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात ओलावा महाराष्ट्राकडे वाहत आहे। त्यामुळे 21, 22 आणि 23 जून 2026 या तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मान्सून पावसाचा जोर तर काही भागामध्ये वादळी पावसाचा जोर देखील, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही पुढील 3 दिवसामध्ये केरळ, कर्नाटक, गोवा जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील 3 दिवसात राहील। भारताच्या पूर्वेकडे पावसाचा जोर वाढलेला असून जगदलपूर, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा, धनबाद, कोलकाता या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देखील भारताच्या पूर्वेकडे बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राकडे कोकण किनारपट्टीकडे अधिक पावसाचा अंदाज असून इतर ठिकाणी बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी अचानक जोरदार पाऊस देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्ड्रोना, बंडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटुरगोंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर, रिओना, मडगाव, कुचकोडे, तिक्सा, आलगोटे, वास्कोदगामा, पणजी मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे। वेंगुर्ला, महापण, कुडल मुसळधार स्वरूपात राहील। कडेगावला मध्यम हलका राहील। तसेच पट्टेगाव, तिघळा, कणकवली, वायगणी, पयुक्का असेल इकडे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो। कोल्हापूर जिल्ह्याकडे आजरा, नेसरी, अड्डाला मध्यम स्वरूपात राहील। कुरणवाडी, गोकाक, अलकांगी, रायबा, खिडकल, सांगली जिल्ह्याचा परिसर, चिकोडी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे।
कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी, कापसी, निपाणी तसेच कोल्हापूर, ज्योतिबा, किनी, कोडाली या बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे शिरगोपी, कुडाची, अथनी, अडाली, तेलसंग हलका मध्यम राहील। सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा या भागातही मध्यम तर ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात दागलपूर, बिलरजत, कानामडी हलका भागात तसेच सोलापूर जिल्ह्याकडे घेडी, चिंकी, सांगोळी मध्यम स्वरूपात राहील। तसेच सांगोळे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मंगळवेढा, मारवाडी, पंढरपूर आणि तसेच भालवानी, मौद, बुद्रुक, मसवड, पिलवी जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील। कुरुळ, विलाटी, सोलापूर तसेच मंगळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट हलका पाऊस राहील। सलगर, वडगरी, अलोर, तुगाव, उज्जैन, घोटाला जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। बुडुला, तानवाडी, तुळजापूर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच शेतपल, अंगार, कुरुरवाडी, वांगी, केरण, खोंडेस, सेल्सियस, परांडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। वैरभंग, पाणेगाव, शिलाई मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तसेच अकलूज, माळशिरस, बराड, शिंगणापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। बारामती, लुसुंबे, वांगी, केरण, इंदापूर, बिगवण, केटर, बिगवण रोड, करमाळा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे लाटे, फलटण, लोणार, खंडाळा, अद्राकी, मोल, दिक्सल, देवरा मध्यम स्वरूपात राहील। सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, कुसवली, औंध, ओमराज इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच कोकण किनारपट्टीकडे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज। विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णगड, राजापूर, रेपट्टण, लांजा, बेलकर, सकरपा, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पटण, अरळ, अरवाडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। औंध, रहिमतपूर, सातारा आणि मेढा, उडाले, महाबळेश्वर मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। हिडवी, मारगाव, तांबे, गुहागर, लोटे, चिपळूण, वसोटा फोर्ट, दहागाव, पाचपाणी, कलसीत, मंदनगर आणि या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। महाबळेश्वर, माडवर्धन इकडे मध्यम स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याकडे टाला, इंदापूर, दिवेगर, मुरुड, जिंजिरा आणि नागोठाणा, सौंदगर इकडे मध्यम स्वरूपात राहील। लवासा, पुणे, दायरी, सासवड, जेजुरी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। राऊ, नार्वे, बोरी, मलठण, कवठे आणि पाबल मध्यम हलका बघायला मिळणार आहे। पुनावले, आळंदी, चाकण आणि कामशेत मध्यम स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चोंडी, अलिबाग, पेण, शिरोळ इकडे जोरदार स्वरूपात राहील। खोपोली, कामशेतला मध्यम पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। कर्जत, कुसर, पेठना रेल, मुरबाड, आंबेगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याणमुली, भिवंडी, मीरा भाईंदर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। घाटमाथ्याकडे सम्राट, गुंडा, खोटाले, राजूर, इगतपुरी, मुनगाव, वडिवारे, जोर, मोकडे, त्र्यंबक मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। पालघर जिल्ह्याकडे मध्यम पावसाचा अंदाज वसई, विरार, सपाले, पालघर, मन्नोर, कुडण, कासाकरोड या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागाकडे पावसाचा जोर कमी राहील। आलेआने, टाकळीजोगेश्वर, बालवानी, पारणे, सुपे हलका मध्यम पाऊस राहील। राळेगाव, सुरेगाव, खंडाळा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच जामखेड, काडा, आष्टी, कर्जत, कुलधरण, मिरजगाव मध्यम हलका उत्तरेकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। बगूर पातळीला हलका राहील। अमरापूर, बक्तापूर, दहेगावणी, बनास, नेवासा, देवळी, प्रवरा हलक्या पावसाचा अंदाज आहे। संगमनेर, अश्वी, लोणीलाई हलका मध्यम राहील। शिर्डी, पुलतांबा, कोपरगावलाई बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसे नाशिकच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील। पुढील 3 दिवसात तिरडे, डुबरे, निमगाव, सिन्नर, मंजूर, टासलगाव, पाटोदा हलका पाऊस राहील। आणि कुसुमाडी, येवला, बारम, तालवडलाई मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक, ओझर, वणी, डोडांबे इकडे मध्यम स्वरूपात राहील। हलक्या पावसाची शक्यता आहे। मनमाड, नांदगाव, चांदवड आणि ओझर, कळवण इकडे हलका असून अचानक जोरदार देखील बघायला मिळू शकतो। मालगाव, नांद्राने, मुंबई, चाळीसगावला हलक्या स्वरूपात राहील। मालेगाव, अंजंग, निमशेवडी, सटाणा, औटी, ताराबाद, चिंचली इकडे हलक्या स्वरूपात राहील। धुळे जिल्ह्याकडे अरबी, बोकरूड, धुळे, अंजंग, कापडणे आणि कुसुंबे, अंचाले मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅट, चिंचखेड, पिंपळणे, चोरवट, नागपूर, अंमली, कोकसाने, टिटाणे, नंदुरबार, शहादा, खरपाली या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। बालाणे, वडबिके, सांगवी, सुले, असोल, शहादा, खेटिया, निवाल, सेंदवा हलक्या पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, आडगाव, हिरोपुरा, यावल, फैजपूर ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यताही धरणगाव, परोळा, अंबळनेर तसेच काडोरे, जालोड या भागात हलका पाऊस राहील। जळगाव, जामनेर, मोहोळ,
वडगाव पाचोरा या भागातील हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई, चाळीसगाव, साईगव्हाण, अंबाला, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील। एळपा, देवगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरीला हलक्या पावसाचा अंदाज राहील। लिंबे, जळगाव, बिडकीन, गंगापूर, धाकेपाल, पैठण आणि तसेच बनास, निवासा हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसेच अमरापूर, माका, शिरोळ आणि लगेच पैसर बघितलं असता बगूर, पाथर्डी, भालगाव इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशिंगोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, गलपांगरी, जालना, बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। देऊळगाव, राजा, दावडी, हंसाबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन इकडे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे बीड, करकम, भालगाव, जांभळीला जोरदार स्वरूपात राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठ, धारूरखेड, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। धारूरखेडला हलका राहील। धाराशिवमध्ये कळमासा इकडे हलक्या स्वरूपात राहील। तारकेट, बोम, पातुरकडा मध्यम पावसाचा अंदाज आहे। आठशी पेठ, कामेगाव, बेंबली इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तुळजापूर, वडोला, तांदवाडी, नंदुरगाव, ओटीलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। अलूर, तुळगाव, उज्जैन, घोटाला हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे औरत, शहाजहानी आणि तसेच श्रीवंतपाल, लातूर, कोण, पाडा इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। मुकडा, रेणापूर, लातूर रोड, अणुजुक, जोळकोट जोरदार पावसाचा अंदाज राहील। उदगीर, मुरकी, हणेगाव, जाकाल, अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे देगलूर, रुद्रलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, नाशिक, लोहा, वजू, गंगाखेड, पालम मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी, पाथरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड, वाघाला, मुखेड, पेटुंबरी, खोडलवाडी, धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील। हिमायतनगर, आडगाव, उमरखेड, ढाकणी मध्यम पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इंदापूर, महागाव, मौलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताट, मालेगाव, परतूर, माडसूल, मंगळुरपी, कर्जनखेडा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज राहील। जहापुरी, रिसोड, भापूर, मेहकर, डोंगाव, लोणार जोरदार स्वरूपात राहील। गाडबोरी, कुदनापूर, चिखली, केलवड, बुलढाणा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुरा मध्यम स्वरूपात राहील। हलक्या पावसाची शक्यता आहे। दासराखेड, मुक्ताईनगर या भागात राहील। तसेच अकोला जिल्ह्याकडे अकोटला हलका राहील। आलेवाडी, हिरवाखेड, जळगाव, जामत, पलसी, तेलरा आणि अंधुणा, पातोळा मध्यम पावसाचा अंदाज राहील। अकोला, वरगाव, म्हणजे गोरेगाव, आळंदा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मतिजापूर, दर्यापूरलाही हलका मध्यम राहील। नांदगाव, खंडेश्वर, अमरावती, चांदोड, धामणगाव, रेल्वे, फुलेगाव, पुलगाव, बाबुलगाव हलका राहील। यवतमाळ जिल्ह्यात नेर, लाटकेट, धारवा, जामोडा, कलाम इकडे हलका तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। रुई, जवई, अर्निद्या आणि साक्री, चोंडी, पुसदखंडाळा मध्यम हलका पाऊस राहील। महागाव, मावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। गोमूत्री, धनोरा, पांढरकवडा, घाटांची, करंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट हलका राहील। देवळी, कोल्हापूरलाई मध्यम हलका राहील। तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। वर्धा, जामनी, अरबी, वडोणा, लाडगड हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नागपूर जिल्ह्याकडे बोरी, कोकटे, बुट्टीबुरी, इंगणा, पाचगाव मध्यम हलका राहील। वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुड, नरखेड, उमरी, सावनेर, पारशिवनी, रामटेक, वाघोली ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला इकडे वादळी पावसाचा जोर जबरदस्त राहील। आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, गोरेगाव, आमगाव, लांजी, साखरेटोळा वादळी सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। लखनी, साकोली, संग्राणी, आडायल, गोतंगाव, पावनी, भिवापूर या भागातही वादळी पावसाचा अंदाज विजांचा कडकडाट जोरदार वारा बघायला मिळणार आहे। दिगुरी, किमटी, मेदा, देसिंग, कुरखेडा आणि चुरमुरा, नाटेचोक हलक्या पावसाचा अंदाज राहील। वलनी, सिंदवाई, राजोळी, गडचिरोलीला हलका राहील। मुंसावली, चामोर्शी, गोट, अष्टी, मलचिरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड, गिरवाडा, पाराकोट हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे बल्लापूर, कजवाली, चंद्रपूर आणि मोरली, कोटवाडा, चरवके हलक्या स्वरूपात राहील। विजांचा कडकडाट देखील राहील। आणि वणी, कायर, गुगस रोड, भद्रावती, वरोरा आसपासचा परिसर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।